Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे वन अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की MTM महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे हे नेहमी मेंढपाळ ठेलारी समाज बांधवांसाठी विविध योजनांचा पाठपुरावा करत असतात। त्यातलाच एक भाग म्हणजे रानावनात फिरणाऱ्या मेंढपाळ ठेलारी समाज बांधव उदरनिर्वाह करत असतो, परंतु वनचराईसाठी मेंढपाळ बांधवांना मेंढी वनचराईसाठी वेळोवेळी त्रास दिला जात असतो। या संदर्भात वनचराईसाठी पास दिला जावा यासाठी जिथे ठेलारी समाज बांधव वास्तव करीत आहेत व मेंढीपालन व्यवसाय करतो तेथे वनचराईस पास मिळण्याकरिता जंगल उपलब्ध आहे, परंतु वन खात्याकडून वनचराई पास उपलब्ध करून दिले जात नाही। त्यामुळे मेंढपाळ ठेलारी समाज बांधवांकडून जंगलास कोणतीही हानी व इजा होत नसते, तरी देखील वन खात्याकडून वेळोवेळी वेठीस धरून मेंढपाळ ठेलारी समाजाची पिळवणूक होत आहे। तरी सदर पिळवणूक थांबवण्यात यावी व मेंढी वनचराईसाठी वनक्षेत्र धुळे नंदुरबार या दोन्ही क्षेत्रासाठी असून एकूण 21 मध्ये धुळे व नंदुरबार या क्षेत्रांचा समावेश असताना आजतागायत मेंढपाळ ठेलारी समाजास वेठीस धरून आजतागायत वनचराई पास उपलब्ध का करून देत नाही असा प्रश्न यावेळी MTM अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी यावेळेस उपस्थित केला। या संदर्भात लवकरात लवकर विचार करून सदर वनचराई पास उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा येत्या काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळेस देण्यात आला। यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की मेंढींची जनगणना व्हावी व मेंढींना विविध प्रकारच्या लसेस देण्यात याव्यात, अशा विविध प्रकारच्या योजनांचा फायदा मेंढपाळ ठेलारी समाज बांधवांना मिळावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली। याबाबत लवकरात लवकर सदर विविध योजनांचं मेंढींची जनगणना व विविध योजना राबवण्यात याव्या व ठेलारी बांधवांना न्याय मिळावा, अन्यथा पुढील येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळेस देण्यात आला। सदर निवेदन देतेवेळी संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे, जिल्हाध्यक्ष धनराज केसकर, भावलाल बुरुगले, मोहन टेळे, सोनू टेळे, बुध टेळे, सुरेश टेळे, गोरख ठोंबरे, लक्ष्मण लकडे, सोमा बुरगुले, आप्पा ठोंबरे आदी सर्व पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हजार रुपये खर्च करतो एक निवेदन द्यायला, मीडियाला बोलवतो, या लोकांना तालुक्यातून बोलवतो, येणेच का हे बघा तुमचे आकडे काय तो हे आकडे बोलतात का 57 लाख मेंढी तुम्ही काम करायचे 6 महिन्यात तुमच्याकडून काम नाही झालं, 1 महिन्यात काम क्लिअर होणार आहे नाही। दादा ऐकून घ्या, पहिली गोष्ट म्हणजे हे जे 6 महिने जे म्हणताय ही 6 महिने ऐका ना, हे तुम्ही सांगितलं की 2 महिन्यात क्लिअर करतो म्हणे आम्ही, मग तुम्ही काय असं खोटा स्टेटमेंट दिलं? नाही ऐका ना, हे आमच्या नाही होत सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे। नाही दादा ऐकून घ्या, याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर दिलं होतं ना ते मला भेटायला या, तिथं गेलं का तो डीके पाटील गायब राहतो ते पण साहेब। आणि जी पशुधन योजना 1000 रुपये घ्यायची, तरी त्या 5 मिनिटाला जे इंजेक्शन घ्यायचे ना त्या 5 मिनिट सकाळी मेळीला सापडायच्या। मार्ग 2 आहे। शिवदास वाघमोडे, महाराष्ट्र ठेलारी महासंघ प्रदेशाध्यक्ष। ठेलारी मेंढपाळ समाज हा रानावनात राहून सने आपला उदरनिर्वाह करतो, पण वन अधिकाऱ्याकडनं वेळोवेळी अन्याय आणि अत्याचार व पिळवणूक होत आलेली आहे। शासन निर्णयानुसार 2017 आणि 18 ह्या काळात मेंढपाळास वनचराई पास मिळणे अनिवार्य होतं, पण वन खात्याकडनं त्याची कुठलीही माहिती ठेलारी बांधवांपर्यंत पोहोचवण्यात आलेली नाही। त्या कारणास्तव आज मी आमच्या संघटनेमार्फत माहितीच्या अधिकाराखाली 6/10/2018 रोजी एक GR मागवला, मेंढी चराईसाठी वनपास मिळण्यासंदर्भात
काय प्रोसिजर आहे. तर त्यांनी मला अशी माहिती पुरवली की 5 जिल्ह्यांमध्ये मेंढीला वन चराई पास मिळण्यास हरकत नाही असं. पण धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठेलारी बांधवाला वन चराई पास मिळालेला नाही. त्या संदर्भात आज आम्ही उपवन संरक्षक अधिकारी, मुख्य वन संरक्षक अधिकारी वावरे साहेब यांना आज आमच्या संघटनेमार्फत निवेदन सादर केले आणि त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटले की येणाऱ्या 2 महिन्यात जर ठेलारी बांधवांना वन चराई पास मिळाला नाही तर एक उग्र स्वरूपाचे आंदोलन ठेलारी बांधवांतर्फे छेडण्यात येईल आणि त्याला सर्वस्वी ठेलारी वन खात्याचे अधिकारी जबाबदार राहतील. येणाऱ्या काळामध्ये जे काही पावसाळ्यामध्ये ठेलारी बांधव हा घराकडे स्थलांतरित होतो, तर स्थलांतरित झाल्यानंतर वन क्षेत्रामध्ये जे वन चराई मेंढ्यांना वन चराईसाठी जो जंगल उपलब्ध पाहिजे त्या GRमध्ये त्या जंगलाची माहिती आहे. पण ठेलारी बांधवांना कुठेही वन जमीन ही उपलब्ध करून दिलेली जात नाही, कारण की ठेलारी बांधवांकडनं यांना चिरीमिरी किंवा काहीतरी दंडात्मक कारवाई करून घ्यायची असते आणि यांचे पोटं भरायचे असतात. तर यांचे पोटं भरण्यासाठी हे ठेलारी समाजाला एक दुय्यम दर्जाची वागणूक देतात आणि त्यांची कुठंतरी पिळवणूक करतात. तर ही पिळवणूक थांबवण्याकरता महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने येणाऱ्या काळात जर वन चराई पास नाही मिळाला तर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आणि त्या उग्र स्वरूपाच्या आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी वन खात्यांच्या अधिकाऱ्यांवर राहील असे मी महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने जाहीर करतो. या निवेदनात देण्याप्रसंगी धुळे जिल्हा अध्यक्ष धनराज भाऊ केसकर, धुळे तालुका उपाध्यक्ष तसेच मोहन टिळे, बटूभाऊ गोरे असे सर्व ठेलारी बांधव व महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News.